तेव्हा लय दिसत म्हणून नाही खायचं आणि बसायचं तसं पण तू एवढं ना मी आंघोळ नाही करणार डायरेक्ट मशरूम हेअरकट फ्रंटला साईडला सेक्शन मारायचं असं पाऊस आल्यासारखी भिजलीस ना आणि पूर्ण हेअर असे करून घ्यायचे वन साईड. ओके आता स्कूल चालू होणार आहे म्हणून शॉर्ट हेअर करायचे है ना. फर्स्टला काय करायचे कानाच्या वरती व्यवस्थित अशी डेडलाईन करून घ्यायची. तीच डेडलाईन घ्यायची आणि पाठीमागे जायचा राऊंड पूर्ण करून टाकायचा असा. त्याला म्हणायचं काय डेडलाईन. ओके हे करून घेतलं असं पूर्ण राऊंड करून घ्यायचा फास्ट. एकदम 10-15 मिनिटात आपण हेअरकट करू शकतो. एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवते. जरा चांगलं चांगलं छान छान कमेंट करून सांगा तुम्हाला हेअरकट सोपे वाटतात अवघड वाटतात कसं वाटतात. रेग्युलरची 4-5 कमेंट येतात बाकी कोण बघते ते कमेंटच करत नाही. प्लीज कमेंट पण करा काही नुक्स असतील ते पण सांगा आणि काही पार्ट आवडला तर तो पण सांगा. पूर्ण असं पाठीमागून पण राऊंड करून घ्यायचं. छोटी मुलगी आता पहिलीला जाणार आहे म्हणून आपल्याला मशरूम हेअरकट करायचं आहे. तिकडच्या स्कूलमध्ये कसं एकदम जास्त हेअर ठेवले की 2 कोण्या बांधावे लागतात. सगळ्यांना शक्य नाही होत 2 कोण्या बांधायला. त्यामुळे सगळे इकडच्या स्कूलमध्ये जनरली शॉर्ट हेअरच ठेवतात. मग मशरूम कट, बॉय कट, बॉब कट, राऊंड कट, ॲपल कट असेच हेअरकट चालतात इकडे. दुसऱ्या स्टेटमध्ये कदाचित ठेवत असतील मोठे हेअर पण आमच्या ह्या सिटीत तर असे छोटेच हेअर जास्त मुलींचे असतात. कारण सगळ्या वर्किंग लेडीज असतात घरी त्यांना सगळ्यांना सकाळी शक्य होत नाही. कारण इकडची स्कूल पण जरा लवकर असतात. बस यांनी प्रवास करावा लागतो मुलांना लहान. 10चं जरी स्कूल असलं तरी त्यांना सकाळी 7, 7:30, 6, 6:30 अशा स्कूल बसेसनी जावं लागतं. त्यामुळे सगळ्यांना शक्य नाही 2 कोण्या बांधायला. त्यामुळे सगळे शॉर्ट हेअरच ठेवतात. एवढं केस करणार आहे मशरूमवरच खाली ठेवायला पाहिजे त्याला. मशरूम तसा खाली नाही ठेवता येत वरच जातो. एवढंच ठेवा. एवढंच की लास्ट तेवढंच असतं. त्याच्यावर गेलं तर वाईट होईल. त्याला चांगलं दिसला दिसतेच ना मला काय आमच्या घरात त्याचे केस हो तर मग राऊंडच कट करायचं नव्हतं ना राऊंडच करायचं ना मग हेअर कट. मशरूम कशाला करायचं वरचं झालंय कट करून हे खालचं कट करायला लागतंय. ही काय मोठीच केस ठेवून जाणार आहे. पप्पा ओरडायचा मला वाटते भीती बघून खाली वाट खाली वाट. काय छान दिसत ना. आता ती तुमची बघी तुम्हाला तुमच्या मुलीला कसं बघायची सवय. पूर्ण अजून कट करायचं. पूर्ण नका कट करू आपण. हा एवढंच ठेवा. एवढे मोठे नाही केस ठेवता नको असू द्या येड्यागत मग ती येड्यागत होईल वर खाली केस. ठीक आहे नाही एवढं सेफ द्या आता नका कापू. तुमच्या मर्जीनं नाही करू शकत मी माझ्याच मर्जीने मला हेअरकट करावं. तुमच्या मर्जीनं नाही करू शकत. मशरूम म्हणजे मशरूमच यावं खाली. पहिला केला होता ना मशरूम तिचा मग तुमच्या लक्षात पाहिजे मशरूम कसा नाही केला होता की पहिला मशरूमच होता नंतर राऊंड केक केलाय ते. छान दिसत ना एवढंच मला वाटतं. आपल्या डोळ्यावर डिपेंड असतं आपल्याला काय दुनियेत कसं दिसते. हा
सगळं डिपेंड कशावर असतं सांगा, दुनियावर, डोळ्यावर. डोळ्यावर आपण चांगलं पण बघू शकतो, त्याला नाव पण ठेवू शकतो. बरोबर. चालूच. बघायचा दृष्टिकोन बदलला तर सगळं छान वाटतं, आहे का नाही तिथे? पटकन केला तरी सुंदर दिसतं. टाक. पहिला तिला मशरूमच केलं होतं, नंतर मग तिला राऊंड कट केलाय. ते पण मी सांगितलं वाढवायला, मीच सांगितलं तर राऊंड कट करायला. आता ते का नाही राऊंड कट केलं ते. अगं तू ताडवच की तोंड बंद. समोरची किती लेंथ पाहिजे तेवढी ठेवायची आणि कट करायची. डोळ्याच्या बरोबर मी व्हिडिओ सांगते, तुम्हाला नाही. पोरगीला समजूतदार समजायचं आमची. समजूतदार आहे तिथं समजूतदारपणा करायचं, तिथं समजूतदार आहे. भांडखोर तर पाहिजेच की जरासं. सगळ्यांनी काय बाळच जेवावं का आपलं, का नाही? आजी सगळ्या पाहिजे ना. शाळेत गेलो होतो आणि आमचे ते थोडे खालचे थने हा शाळेत मला एकदा दोनदा म्हणले आणि घरातील पण म्हणले की त्यांना म्हणले की अहो पोरा नीट सांगा म्हणजे नाव तनी आहे म्हणजे नीटच नाही तर आवाज देऊन होतो नाही ना. कने काय म्हणायचं शाळेत म्हणलं असं तर तिला कने म्हणजे आता मी ती कशी लागते चप्प दिवस तोंडाला ती बोलून आली एवढं काय अगं बनवून बोलायचं, तेवढं चालतं की चेष्टा मस्करी. पण तेवढी चेष्टा मस्करी चालती, एवढं सिरियसली नाही घ्यायचं मॅटर. छोट्याशा गोष्टीवर मोठी भांडणं होते. इतकं नाही का बोलायचं खराब, चांगलं बोलायचं. परत पण हे चुकीचं आहे बोलणं. तिला आवाज परत देत नाही. पण बोलणं चुकीचं आहे, एवढं बोलायचं नाही. असं नाही बोलायचं. आपण लहान नाही अजून, आपण एवढं मोठं नाही बोलायचं. काय नाही बोलायचं एवढं अगोदर. तसं बोलू नको म्हणायचं, माझं नाव छान घे असं म्हणायचं. तिला सेल लागला साड्यांचा तेवढं नाही. 500 आणि बसतच नाही घरात बसले तर ठीक नवीन आणलंय. पूर्ण झालं.
माझ्याकडे नको रंग. Ärmar करता तुझं काय घ्यायचंस म्हणजे करायचे आहे तुला चल की चालू. चालूच आहे बघून बाय बाय. टाटा बाय बाय. तुम्हाला कसं वाटलं हेअरकट नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय कर बाय. बाय. मी करते व्हिडिओ तुझा अजून पडशील तू. फिर फिर हे केस बघा खाली पडलेले एवढे हेअर पडलेत. आम्ही फिरवला.